जय श्रीराम मंडळी. आज आम्ही मुंबई एअरपोर्टवरून इंडिगोच्या सकाळच्या 10:30च्या विमानाने अयोध्येला रामलल्लाच्या दर्शनासाठी निघालो आहे. मुंबई ते अयोध्या हे 2.5 तासाचे अंतर आहे. महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ हा भव्य राम मंदिराच्या वास्तुकलेने प्रेरित आहे, जो पाहून शहराच्या सांस्कृतिक वारशाची प्रचिती येते. दर्शनी भागावर रामायणातील विविध प्रसंग चित्रांच्या माध्यमातून साकारण्यात आले आहेत. मधुबनी व पट्टचित्र या कला प्रकारातून चित्रे साकारण्यात आली आहेत. आपल्याला सर्वत्र अशी ही कला दिसून येईल. लाल दगडाने बांधलेले टर्मिनल 7 मोठ्या स्तंभावर आहे, जे रामायणातील 7 कांडाचे प्रतीक आहेत. कोरीव खांब व मंदिराचे प्रतीक म्हणून माथ्यावर शिखर आहे. विमानतळापासून राम मंदिर साधारण 15 किलोमीटर आहे. अयोध्या नगरी में आपका स्वागत है. मंदिरापासून साधारण 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या तुलसी भवन ह्या हॉटेलमध्ये आम्ही राहिलो होतो. तुलसी भवन मधील रेस्टॉरंटमध्ये ही मस्त लस्सी आणि ही व्हेज थाली घेऊन आम्ही नंतर दर्शनासाठी बाहेर पडलो. श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र या वेबसाईटवरून 15 दिवस आधी रात्री 12 वाजता सुगम दर्शनाचा निःशुल्क पास मुलाने घेऊन ठेवला होता. सुगम दर्शनाच्या पासधारकांसाठी ही लाईन आहे आणि त्या बाजूला आपल्याला दिसते ती सर्वांसाठी खुली आहे. मंदिरात जाण्यापूर्वी आपल्याला मोबाईल फोन जमा करावे लागतात. सुगम पास धारकांना रामलल्लाच्या दर्शनासोबतच वरच्या माळ्यावरील राम दरबार हा देखील पाहता येतो. राम मंदिर परिसरामध्येच अमावा राम मंदिर आहे. त्याच्या छतावर गेल्यानंतर आपल्याला राम मंदिरासोबत फोटो काढता येतो, कारण आपल्याला मोबाईल फोन घेऊन जाता येत नाही, त्यामुळे आपल्याला मंदिराबरोबर फोटो घेता येत नाही. ह्या छतावरून आपल्याला राम मंदिर बघा पूर्ण दिसतं आणि रात्री आता लाईट लागलेले आहे तिथे, त्यामुळे आता आपल्याला सुंदर असं राम मंदिराचं दृश्य दिसते. मग मी आणि माझ्या कुटुंबाने राम मंदिराबरोबर इथे फोटो घेतले. छतावरील मंदिरामध्ये ही बाळ श्रीरामांची मूर्ती आहे. बाजूलाच हा राजा दशरथांचा राजमहल आहे.